विधान परिषदेमधील आमदारांची संख्या अजूनही वाढणार आहे. महाराष्ट्रात विधान परिषदेची एकूण सदस्य संख्या 78 इतकी आहे. त्यापैकी 30 सदस्य विधानसभा आमदारांकडून निवडले जातात. 14 शिक्षक पदवीधर मतदारसंघातून, 12 सदस्य राज्यपाल नियुक्त करतात आणि 22 सदस्यांची निवड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेवर न झाल्यानं या 22 जागा रखडल्या होत्या. पण आता याच 22 पैकी 17 जागांसाठी निवडणूक होणार आहे. यापैकी एका ठिकाणी पोटनिवडणूक होणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे विधानसभेवर निवडून गेल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला होता. त्याच ठिकाणी पोटनिवडणूक होतीये. अजूनही 20 जिल्हा परिषदांची निवडणूक रखडली आहे. मात्र स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघामध्ये एकूण मतदारसंख्येच्या 75% सदस्य अस्तित्वात असतील तर विधान परिषदेची निवडणूक घेता येते. ही अट पूर्ण होत असल्याचा अहवाल निवडणूक आयोगाला मिळाल्यानंतरच हा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या माहितीनुसार सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा, गोंदिया, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, जालना, नागपूर या ठिकाणी निवडणूक होणार आहे. त्यासाठी 25 मेला निवडणुकीची अधिसूचना निघेल. 1 जून अर्ज भरण्याची शेवटची तारीख असेल. 2 जूनला उमेदवारी अर्जांची छाननी होईल. 4 जून अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असेल तर 18 जूनला मतदान आणि 22 जूनला मतमोजणी होईल. पावसाळी अधिवेशनाच्या आधी यावेळी 17 अधिकचे आमदार विधान परिषदेवर असतील. तुम्हाला काय वाटतं? कोणत्या पक्षाला किती जागा जिंकता येतील? कमेंट करून नक्की सांगा.